नमस्कार मित्रांनो, आता आपल्या प्लॉटमधलं हे सध्या ड्रॅगन फ्रूटचं हार्वेस्टिंग चालू आहे. 50 कॅरेट मार्केटला मग अशी गाडी भरून गेली आणि आता राहिलेला एक साधारण 25-30 कॅरेटचा माल आहे. आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची सूचना देण्याचं कारण आणि हा व्हिडिओ पाठवण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे की आपल्याला ड्रॅगन फ्रूटमध्ये क्रॅकिंगची समस्या खूप मोठ्या प्रमाणात जाणवते आणि ह्या प्लॉटमध्येही आम्हाला ती सुरुवातीला क्रॅकिंगची समस्या जाणवली. त्यामध्ये आम्ही ज्यावेळेस सुरुवातीच्या लास्ट टाईमचं हार्वेस्टिंग केलं त्यावेळेस साधारण 50 कॅरेटमध्ये पिंटू किती माल क्रॅक निघाला? 10 कॅरेट निघाला. 10 कॅरेट. आणि आत्ता जे आपण 50 कॅरेट माल काढला त्याच्यामध्ये किती क्रॅक निघाला? आता 3 कॅरेट निघाला. मग 3 कॅरेट आहे का नाही? हां, 2 कॅरेट बारका आहे, 1 कॅरेट शिल्लक. एक क्रॅक आहे. हो. आता हा जो फरक आहे ह्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की आपण मागच्या ज्यावेळेस हार्वेस्टिंग केलं त्यावेळेस आपल्याला क्रॅकिंगची समस्या जाणवली. त्यानंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण कॅल्शियम एकरी 5 किलो व बोरान अर्धा किलो अशा प्रमाणात ड्रेंचिंग केलं. ड्रेंचिंग किंवा ड्रिपनी सोडलेलं आहे. आणि त्यानंतर बरोबर 7व्या दिवशी आपण पुन्हा तेच कॅल्शियम 5 किलो आणि बोरॉन अर्धा किलो अशा प्रमाणात सोडलं. आणि ह्या सोडल्यामुळं एवढा परिणाम मालाच्या क्वालिटीमध्ये आपल्याला दिसतो. आता ह्याच्यामधला बराचसा माल निघून गेला, त्याच्यातली छाटणी फक्त 3 कॅरेट निघाली आणि त्याच्यातला असा माल जो क्रॅक झालेला आहे तो खूप कमी प्रमाणातला आहे. त्यामुळं कॅल्शियम बोरॉन ह्याचं ड्रेंचिंग 7 दिवसाच्या गॅपमध्ये जर तुम्ही दिलं तर क्रॅकिंग पासून बऱ्यापैकी कंट्रोल मिळतो.